विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तहसीलदार पाटील यांची कठोर कारवाई. तहसीलदार पाटील रुजू झाल्यापासून कारवाया कडकडीत. संग्रामपूर तालुक्यात तहसील कार्यालय अंतर्गत दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मौजे देऊळगाव येथे विनापरवाना वाहतूक करत असलेल्या ट्रॅक्टरवर धाड टाकून कठोर कारवाई केली. वाहन चालक व मालकांची नावे: वाहन चालक अमोल बळीराम हातोळे, राहणार स्वरूपखेड. वाहन मालक सतीश रामदास परधरेओ, राहणार देऊळगाव. वाहन चालक अजय शहादेव म्हस्के, राहणार स्वरूपखेड. वाहन मालक सुभाष रामराव पोहरे, राहणार उरळ. रवींद्र बोराखेडे मंडळ अधिकारी, प्रदीप नलावडे ग्राम महसूल अधिकारी, सुनील पुसदार सहाय्यक महसूल अधिकारी, विठ्ठल सेवागर वाहन चालक, महसूल विभाग. तहसीलदार पाटील यांच्या नेतृत्वात पथकाने विनापरवाना वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन तामगाव पोलीस स्टेशन येथे जमा केले. या कारवाईमुळे महसूल चोरी रोखण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे झाले असून तहसीलदार पाटील यांचे संग्रामपूर तालुक्यात मोठे कौतुक होत आहे. सामाजिक संदेश: तहसीलदार प्रशांत पाटील यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर जनतेचा विश्वास वाढला आहे. विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध घेतलेल्या या धाडसी पावलामुळे महसूल विभागाच्या शिस्तप्रियतेचे पुन्हा एकदा दर्शन झाले आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आज सकाळी अंदाजे 7 वाजता मी आणि आमचं महसूल पथक 2 खंडाची कारवाई देऊळगाव येथे राजखेड मार्गे गेलो. आम्हाला नदीपात्रामध्ये 2 ट्रॅक्टर अवैध रेती भरताना तिथे आढळून आले. त्या 2 ट्रॅक्टरवर आम्ही तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने कारवाई केली. ते 2 ट्रॅक्टर आम्ही इथे संग्रामपूरला घेऊन आलो आणि पोलीस स्टेशनला तिथे अटकाव करून ठेवलेला आहे. त्या 2 ट्रॅक्टरच्या मालक आणि चालकावर आम्ही ज्यावेळेस नदीपात्रात गेलो त्यावेळेस आम्हाला 2 ट्रॅक्टर आढळून आले. आता कसं आहे, परस्पर कुठल्याही शेतकऱ्याच्या मालकीच्या शेतामध्ये जाऊन जे वैध मार्गाने काम चालू आहे त्याच्यावर आपल्याला अवैध कारवाई करता येत नाही.